1 जानेवारीपासून जर बघाल तर बोर्ड एक्झामसाठी फक्त 40 दिवस शिल्लक आहेत. मग आत्तापर्यंत जर तुम्ही CET, नीट असेल किंवा JEE असेल या एक्झाम्सवरती फोकस केला आहे आणि बोर्ड एक्झामची म्हणावी तितकी प्रिपरेशन झाली नाही आहे, मग 1 जानेवारीपासून जर एखादा विद्यार्थी 0 लेवलपासून जर स्टार्ट करत असेल तर बोर्ड एक्झाममध्ये 85+ कसे स्कोर करता येईल यासाठी मी आजचं हे चॅलेंज रिलीज करतोय. खरं तर 1 जानेवारीपासून ती तुमची बोर्ड एक्झाम यापर्यंत मी हे चॅलेंज स्टार्ट करतोय. मग याच्यामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये काय केलं आहे तर तुम्हाला कंप्लीट 5 स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत, ज्या जर तुम्ही आत्तापासून फॉलो केल्यात 1 जानेवारी ते बोर्ड एक्झाम तर नक्की तुमचं जे पर्सेंट आहे ते 85+ तुम्ही नक्की स्कोर करू शकता. ठीक आहे, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे काय, आत्तापर्यंत तुम्ही किती अभ्यास केला आहे किंवा काही नाही केला आहे, ओके, हे सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि फक्त काय करायचे, एक नवीन सुरुवात 1 जानेवारीपासून करायची. म्हणजेच डेली छोटे छोटे टास्क जे मी तुम्हाला देणार आहे ते फक्त कंप्लीट करायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ज्या चॅप्टरच्या नोट्स वगैरे असतील त्या सगळ्या मी अपलोड करत जाणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कन्सिस्टंटली दिलेली टार्गेट्स पूर्ण करत जायचे. ठीक आहे, तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपल्या HSC बोर्ड एक्झाममध्ये 85% 0 लेवलपासून जर 1 जानेवारीपासून एखादा विद्यार्थी प्रिपेअर करत असेल तर कोणत्या 5 स्टेप्स आहेत त्या त्यांना फॉलो केल्या पाहिजेत ते मी सांगणार आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचसोबत जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुप तसंच आपलं जे ॲप आहे त्याची सुद्धा लिंक दिली आहे, ती सुद्धा नक्की डाउनलोड करा. कारण का पूर्ण कंटेंट जेवढा काही असतो या चॅनलवरती सगळ्या नोट्स वगैरे ना तिथं अपलोड केलेले आहेत. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. जर आता 0 लेवलपासून स्टार्ट करणार असाल तर सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप आहे ती म्हणजे 1 डे 1 चॅप्टर प्लॅन. तर हा प्लॅन काय म्हणणार आहे, तर आता 1 जानेवारी ते बोर्ड एक्झामपर्यंत दररोज तुम्हाला मिनिमम कमीत कमी 1 चॅप्टर कव्हर करायचं आहे. मग तो फिजिक्सचा असेल, केमिस्ट्रीचा असेल किंवा मॅथमॅटिक्सचा आहे. मी म्हणतोय मिनिमम. आत्तापर्यंत काहीतरी तुम्ही अभ्यास केला आहे, असं नाही की कम्प्लिटली ब्लँक आहात. भलेही तुम्ही ब्लँक असाल तर नवीन सुरुवात करा की दररोज कमीत कमी 1 चॅप्टर तुम्ही कव्हर करणार आहात, तो असणार आहे बोर्डसाठी. ठीक आहे, आणि हे तुम्हाला बोर्ड एक्झामपर्यंत करायचं आहे. जसं जसं आपली बोर्ड एक्झाम जवळ येत जाईल त्यानंतर आपण तशी फ्रिक्वेन्सी तिची वाढवत जाऊ, मात्र मिनिमम 1 चॅप्टर कव्हर झालाच पाहिजे. ठीक आहे, मग आता त्यासाठी मी काय केलं आहे तर अल्टरनेट प्लॅन ठेवला आहे. अल्टरनेट प्लॅन म्हणजे काय, सपोज 1 जानेवारीला तुम्ही फिजिक्सचा रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर पिकअप केला. ठीक आहे, आता तो चॅप्टर कसा कव्हर करायचा ते मी पुढं सांगेल. 1 जानेवारीला रोटेशनल डायनॅमिक्स कव्हर केलात. 2 जानेवारीला तुम्ही काय करायचं आहे, केमिस्ट्रीचा एक चॅप्टर पिकअप करायचा आहे, सॉलिड स्टेट. ठीक आहे, 3 जानेवारीला काय करायचं आहे, मॅथ्सचा एक चॅप्टर पिकअप करायचा आहे, लॉजिक. ठीक आहे, सपोज बायोलॉजी असेल तर बायोलॉजीचा पिकअप करायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, दररोज 1 चॅप्टर फिजिक्सचा, 2nd डेला केमिस्ट्री आणि 3ऱ्या दिवशी मॅथमॅटिक्स. जेणेकरून काय होईल, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा फ्लो जो आहे तो तसाच राहील. नाहीतर काय होईल, काही विद्यार्थी काय करतात, एका आठवड्यात फिजिक्सचा जेवढा होईल तेवढा सिलेबस कव्हर करतात, केमिस्ट्रीचा 2nd वीकला कव्हर करतात आणि 3rd वीकला मॅथ्सचा कव्हर करतात. असं जर केला तर 3rd वीकपर्यंत फिजिक्सचं जेवढं काही कव्हर झाले ते सगळं विसरून जाल. ते करायचं नाही आहे. जसं मी सांगितलं आहे, अल्टरनेट डे चॅप्टरला कमीत कमी 1 चॅप्टर दिवसाचा तुमचा कव्हर झालाच पाहिजे. ठीक आहे, नंतर जशी जशी आपली एक्झाम जवळ येईल तशी आपण ती फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे आणि शक्य तेवढा सिलेबस कव्हर करायचा. ही होती पहिली स्टेप. 2nd स्टेप म्हणजे काय, आता तुम्हाला 100% सिलेबस कव्हर करायचं नाही आहे. आता इतका वेळसुद्धा नाही आहे की तुम्ही एकदम बेसिकपासून चॅप्टर बघत जाल, त्याच्या इंट्रोपासून त्याच्या एंडिंगपर्यंत इतका वेळ आता शिल्लक नाही आहे. ठीक आहे, मग आता सिलेबस 100% कव्हर करायचं नाही, फक्त चॅप्टरचे IMP क्वेश्चन्स कव्हर करायचे. ठीक आहे, हे काय असणार आहे, त्यासाठी मी काय केलं आहे, आता सपोज तुम्ही एखादा चॅप्टर पिकअप केलात. ठीक आहे, तर प्रत्येक चॅप्टरच्या क्वेश्चन्सला मी 2 पार्ट्समध्ये डिवाईड केले. एक आहे रेड झोन आणि दुसरा आहे ते म्हणजे येलो झोन. आता रेड झोनमध्ये कोणते क्वेश्चन्स असणार आहेत, पहिले म्हणजे काय, जे मोस्ट इम्पॉर्टंट PYQs असतात ते. ठीक आहे, 2nd असणार आहेत चॅप्टरमध्ये दिलेले न्यूमरिकल्स असतील ते असतील. ठीक आहे, आणि अशा काही कन्सेप्ट आहेत ज्या अगेन अँड अगेन रिपीट होतात, त्या कन्सेप्ट इथे असणार आहे. हे असणारे रेड झोनचे क्वेश्चन्स जे सगळ्यात गरजेचं आहे. आणि येलो झोनमध्ये कोणते क्वेश्चन्स असणार आहेत, तर असे क्वेश्चन्स ज्यांची फ्रिक्वेन्सी म्हणजे ते इतके इम्पॉर्टंट नाही आहेत, जे जरी नाही कव्हर केलेत किंवा जे स्किप जरी केलेत तरीसुद्धा चालतील. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक चॅप्टरला आपण रेड झोन आणि येलो झोन अशा 2 क्वेश्चन्समध्ये डिवाईड करणार. आता उदाहरण घेऊन सांगतो. मी समजा कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस हा चॅप्टर कव्हर केला, तर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये जर बघाल तर
असे कोणते क्वेश्चन्स आहेत जे रेड झोनमध्ये येतात. तर रेड झोनमध्ये येणारे त्या काय KTGसाठी कोणकोणते क्वेश्चन्स आहेत. उदाहरणार्थ स्टार्टिंगला चॅप्टरच्यात काय दिलं आहे, प्रेशरचं इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर RMS स्पीड आणि टेम्परेचरची इक्वेशन्स डेरिवेशन्स आहेत, ते 3 इम्पॉर्टंट आहेत. सेकंड आहे ते म्हणजे काय, या चॅप्टरमध्ये डेफिनेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. उदाहरणार्थ म्हणजे काय, तर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असेल, की कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन असेल, एमिसिव्हिटी असेल, त्यानंतर किर्चॉफ्स लॉ असेल, स्टीफन्स लॉ असेल, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ असेल, हे जे लॉ आहेत ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ब्लॅक बॉडी, हे क्वेश्चन्स किंवा ह्या कन्सेप्ट येतात रेड झोनमध्ये. ठीक आहे. त्यामुळे त्या आपल्याला कन्फर्म करायच्याच आहेत, त्यांना स्किप करायचं नाही. कारण का श्युरिटी आहे 80 to 90% क्वेश्चन्स यामधूनच विचारले जातात. ठीक आहे. सेकंड या चॅप्टरमध्ये जर बघाल KTG आणि रेडिएशनमध्ये असे काही पार्ट आहेत. आता उदाहरणार्थ सांगतो, बिहेवियर ऑफ आयडियल गॅसेस, त्यानंतर आहे अजून त्यानंतर अजून कोणतं आहे तर लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. अशा ज्या गोष्टी आहेत त्या येतात येलो झोनमध्ये, त्यांना तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की प्रत्येक चॅप्टर आता 0पासून कव्हर करायचं नाही. त्याचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना 2 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे, रेड झोन आणि दुसरा आहे येलो झोन. रेड झोनमध्ये मोस्टली PYQs, त्यानंतर अगेन अँड अगेन रिपीट होणारे क्वेश्चन्स, त्यानंतर कन्सेप्ट या येतात. आणि येलो झोनमध्ये असे क्वेश्चन्स येतात त्यांना आपण सेकंड प्रायोरिटीला ठेवतो. ठीक आहे. आता हे क्वेश्चन्स तुम्हाला फाइंड कुठून होणार किंवा कुठून हे क्वेश्चन्स तुम्हाला मिळू शकतात. एक म्हणजे काय, फिजिक्सचे जे काही क्वेश्चन्स असतील, म्हणजे फिजिक्सच्या कंप्लीट 16 चॅप्टरचे जे क्वेश्चन्स असतील, म्हणजे रेड झोन जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत आणि येलो झोन जे तुम्ही स्किप करू शकता. फिजिक्सची क्वेश्चन्स बँक तुम्हाला माझ्याकडून तरी मिळेल, म्हणजे प्रत्येक चॅप्टरची कंप्लीट 16 चॅप्टरची क्वेश्चन बँक जी आहे फिजिक्सची ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आता केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सबद्दल मी कमिट करत नाही आहे की माझ्याकडून जर वेळ मिळाला तर शक्य असेल तर मी क्वेश्चन बँक केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सची सुद्धा बनवेल आणि ती तुम्हाला प्रोव्हाइड करेल. परंतु आताच कमिट करत नाही, जर हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे. थर्ड म्हणजे काय, चॅप्टर कसा कव्हर करायचा आहे. आता आपल्याला समजलं की माझ्याकडे क्वेश्चन्स आलेत, रेड झोनमधले क्वेश्चन्स आलेत, येलो झोनमधले क्वेश्चन्स आलेत. मी काय करेल, पहिला क्वेश्चन पिकअप करेल रेड झोनमधला. ठीक आहे. त्यानंतर टेक्स्टबुकमध्ये जायचं किंवा ज्या काही नोट्स असतील तुमच्याकडे, ठीक आहे, मग त्या क्लासमधल्या असतात किंवा कुठल्याही असतील, मी आपल्या ज्या काही हँड रिटन नोट्स आहेत, मला वाटतं 2-3 चॅप्टरच्या मी कव्हर केलेत, त्या ॲपवरती अपलोड केले आहेत, त्या नक्की त्या ॲक्सेस करा. नोट्स बेस्ट आहेत, पूर्ण चॅप्टर त्याच्यामध्ये कव्हर झाले आहे. ठीक आहे. रेड झोनमधला क्वेश्चन पिकअप केला, टेक्स्टबुकमध्ये जा किंवा नोट्समध्ये जा आणि त्या चॅप्टरची थेरी वाचा किंवा डेरिवेशन वाचा आणि समजून घ्या, किंवा ते हायलायटरनं हाईट केलं तरी चालेल. समजा क्वेश्चन्समधला तो समजला नाही किंवा चॅप्टर समजला आहे, वन शॉट लेक्चरमधून ती कन्सेप्ट रिवाईज करा. म्हणजे ते स्पेसिफिक फक्त डेरिवेशन रिवाईज करा वन शॉट लेक्चरमधून, जर समजलं नाही तर. ठीक आहे. त्यानंतर रेड मार्क्सची जी रेड झोनमधले जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे कव्हर करायचे. ठीक आहे. जर टाईम उरला किंवा जर वेळ उरला तर आपल्याला येलो झोनचे जे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करायचे. बाकी जर नसेल टाईम उरला तर येलो झोन तुम्ही स्किप करा. आपलं टार्गेट आहे जास्तीत जास्त येलो झोनमधले क्वेश्चन्स कव्हर झाले पाहिजे. ठीक आहे. सेकंड म्हणजे काय, आता नोट्स बनवत बसण्या इतका वेळ नाही आहे. त्यामुळे जर 0 लेवलपासून स्टार्ट करताय तर कुणीही आता नोट्स म्हणजे बनवत बसू नका. शक्य असेल तर आपल्या क्लास नोट्स किंवा आपल्या मित्रांकडचे नोट्स असतील किंवा मी फिजिक्सच्या नोट्स तरी मी शक्य तेवढ्या प्रोव्हाइड करणारच आहे. ठीक आहे. मात्र जिथून तुम्हाला नोट्स मिळतील किंवा शक्य तर तुम्ही काय करा, टेक्स्टबुकमध्येच ती कन्सेप्ट हायलाईट करा किंवा त्या कन्सेप्टभोवती तो क्वेश्चन जो आहे ना तो नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. फिजिक्स हे IMP क्वेश्चन बँक मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल कंप्लीट 16 चॅप्टरचे. ठीक आहे. ही होती सेकंड स्टेप. ते म्हणजेच काय, क्वेश्चन्स आता पूर्ण सिलेबस कव्हर करायचं नाही, क्वेश्चन्सला डिवाईड करायचं रेड झोन क्वेश्चन्स आणि येलो झोन टार्गेट करायचे रेड झोनचे IMP क्वेश्चन्स. ओके. थर्ड आहे ती म्हणजे काय, सेल्फ लर्निंग आणि सेल्फ एक्सप्लेनिंग मेथड. आता ही सगळ्यात गरजेची आहे. माझे जर HSC बोर्डमध्ये माझा जो स्कोर होता तो होता PCMB दोन्ही ग्रुप होते, त्याच्यामध्ये 94% मिळाले होते आणि त्याच्यामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची टेक्निक आहे ती मी ही यूज केली होती 94%साठी, सेल्फ लर्निंग अँड एक्सप्लेनिंग मेथड. उदाहरणार्थ सांगतो, सपोज मी काय केलं तर रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर पिकअप केला. आता रोटेशनल डायनॅमिक्समधली मी कन्सेप्ट काय करतो आहे, बँकिंग ऑफ रोड किंवा क्वेश्चन जो आहे माझ्या रेड झोनमधला क्वेश्चन आहे, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर्म अँगल ऑफ बँकिंग. ओके. हा रेड झोनमधला क्वेश्चन्स मी पिकअप करतो आहे. ठीक आहे. आता मी सगळ्यात पहिल्यांदा काय करेल तर तो क्वेश्चन ती कन्सेप्ट जी आहे ती टेक्स्टबुकमधून रिवाईज करेल, ते डेरिवेशन जसं समजते तेवढं एक्सप्लेन म्हणजे सगळं समजून घेईल. आणि सगळ्यात महत्त्व आहे, जेव्हा मी ते तेव्हाच्या तेव्हा वाचल्यानंतर एक रफ नोटबुक घ्यायची आणि त्यावरती ते डेरिवेशन कम्प्लिटली स्वतःलाच एक्सप्लेन करायचं. त्याचे डायग्रॅम भलेही चुकू देत. ठीक आहे. डायग्रॅम स्वतः ती बनवायची. त्यानंतर अँगल ऑफ बँकिंग काय आहे, कसं डिराईव्ह होतं, कोणते इक्वेशन्स लागत आहेत, कोणतं आपल्याला म्हणजे कसे आपल्याला बॅलन्स करायचे फोर्सेस,
हे सगळं स्वतः एक्सप्लेन करायचे. लक्षात ठेवा, ही जी सेल्फ लर्निंगची टेक्निक आहे सगळ्यात बेस्ट आणि इम्पॉर्टंट टेक्निक आहे. म्हणजेच काय, जेवढं काही आता 1 जानेवारीपासून तुम्ही शिकणार आहात, जेवढं काही पाठांतर करणार आहात, जेवढे काही चॅप्टर्स कव्हर करणार आहेत, ते क्वेश्चन्स जे रेड झोनमधले आहेत ते सगळेच्या सगळे एका ब्लँक नोटबुकवरती स्वतःलाच एक्सप्लेन करायचे. ठीक आहे, याचा नक्की फायदा, जास्तीत जास्त फायदा तुम्हाला एक्झाममध्ये होणार आहे. का? कारण का तुम्ही स्वतः ते समजून घेत असतात आणि या टेक्निकचा फायदा खरंच मला पर्सनली खूप झाला आहे. त्यामुळे सेल्फ लर्निंग आणि एक्सप्लेनिंग जी टेक्निक आहे ती नक्की फॉलो करायची. ठीक आहे, मोस्टली जे रेड झोनमधले क्वेश्चन्स असणार आहेत ते सगळे एक्सप्लेनच करायचे आहेत. कारण का, याचा फायदा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला, कारण का डेरिव्हेशन्समध्ये जर बघाल ना प्रत्येक वेळी विसरायला होतं. त्यामुळे सेल्फ लर्निंगची टेक्निक यूज करा. ठीक आहे, आता नेक्स्ट जो प्लॅन आहे तो म्हणजे रिव्हिजन प्लॅन. सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, तुम्ही किती सिलेबस कवर करता याच्यापेक्षा रिव्हिजन किती करता ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता रिव्हिजनसाठी सांगतो, जर तुम्ही 70% सिलेबस दररोज कवर करसाल तर त्यापैकी 30% म्हणजे 70 आणि 30 या रेशिओमध्ये तुमचं रिव्हिजन झालंच पाहिजे. ठीक आहे, आता रिव्हिजनसाठी मी 2 टेक्निक्स देणार आहे. एक म्हणजे काय, अल्टरनेट रिव्हिजन प्लॅन आणि सेकंड आहे वीकली रिव्हिजन प्लॅन. आता अल्टरनेट रिव्हिजन प्लॅन म्हणजे काय, जो चॅप्टर मी काल कवर केला आहे, ठीक आहे, त्या चॅप्टरचं रिव्हिजन मला आज सकाळी, म्हणजे मी आज ज्यावेळी माझ्या अभ्यासाची सुरुवात करणार आहे त्यावेळी सकाळी फक्त पहिली 15 मिनिटं जो काल काही सिलेबस कवर केलेला आहे त्याचं रिव्हिजन करायचं. ठीक आहे, आता सपोज काल मी प्रेशर फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मी कवर केलं आहे फिजिक्सचा चॅप्टर. तर आज ज्यावेळी मी अभ्यासाला सुरुवात करतोय त्यावेळी त्या चॅप्टरचा पहिल्यांदा रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे, हा होता अल्टरनेट डेज रिव्हिजन प्लॅन. आणि सेकंड म्हणजे काय, वीकली रिव्हिजन प्लॅन म्हणजे काय, दर रविवारी जो काही आठवडाभर सिलेबस कवर करत आहे तो कंप्लीट सिलेबस तुमचा वीकली म्हणजे संडेला रिवाईज झालाच पाहिजे. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त फोकस आत्तापासून म्हणजे या डिसेंबरच्या म्हणजे तुमच्या जानेवारीच्या चॅलेंजमध्ये लक्षात ठेवा, शक्य तेवढं रिव्हिजन हे तुमचं झालंच पाहिजे. सिलेबस किती कवर करताय यापेक्षा केलेला सिलेबस किती 100% कवर आहे तो आहे ठरवणार आहे तुमचं रिव्हिजन. त्यामुळे रिव्हिजनचा जो प्लॅन आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यामुळे शक्य असेल तेवढं लक्षात ठेवा, अल्टरनेट डेज रिव्हिजन प्लॅन म्हणजे काल जो तुम्ही कवर केला आहे तो आज सकाळी रिव्हिजन करायचं आहे आणि जेवढा सिलेबस आठवडाभर कवर केला आहे तो सगळा वीकली रिवाईज करत राहायचं, अगेन अँड अगेन रिवाईज करायचं. आणि रिव्हिजनला लक्षात ठेवा, सुरुवातीच्या फर्स्ट टाईम रिव्हिजनला तुम्हाला नक्कीच अर्धा तास लागेल, परंतु सेकंड टाईम ज्यावेळी रिव्हिजन कराल तेच अर्धा तासाची वेळ तुमची 20 मिनिटांवरती कमी होईल. त्यामुळे रिव्हिजन कंपल्सरी सगळ्यांनी फॉलो करायचं आहे. ही होती 4थी स्टेप. आता 5वी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे काय, टाईम मॅनेजमेंट. एक म्हणजे लक्षात ठेवा, कुठलाही विद्यार्थी आता कंटिन्युअसली 4 तास 5 तास एकदम अभ्यास करू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे शक्य तर आपले जे टाईम स्लॉट आहे ते तुम्ही बनवायला शिकलं पाहिजे. ठीक आहे, तर मी काय करतो आहे, मिनिमम तुम्हाला आत्तापासून 5 ते 6 तास सेल्फ स्टडी केलीच पाहिजेत. लक्षात ठेवा, हे मी सेल्फ स्टडी बोलतो आहे. मग तुमचं दुसरी काही जी कामं असतील, उदाहरणार्थ तुमचे क्लासेस असतील, ठीक आहे, तुमचे लेक्चर्स असतील, हे सगळे सोडून कमीत कमी 5 ते 6 तास तुम्हाला वेळ मिळालाच पाहिजे आणि तो वेळ तुम्हाला कंपल्सरी द्यायचा आहे सेल्फ स्टडी. ठीक आहे, मग या 5 ते 6 तासामध्ये काय करेल मी, एक 2 आवर्सचा स्लॉट बनवेल आणि 4 तासाचा एक स्लॉट. 2 आवर्सचा स्लॉट असणार आहे तो मॉर्निंग स्लॉट तुमचा कॉलेज किंवा क्लासेसला जाण्याविषयी आणि इव्हनिंग किंवा नाईट स्लॉट. ठीक आहे, आता मॉर्निंग स्लॉटमध्ये काय करेल, जो सब्जेक्ट तुम्हाला सगळ्यात जास्त डिफिकल्ट जाते, उदाहरणार्थ मला फिजिक्स डिफिकल्ट जाते तर डेरिव्हेशन समजत नाही तर 2 तासमध्ये मी फिजिक्स करेल किंवा नाईट स्लॉटमध्ये सुद्धा फिजिक्स करेल. आता हे स्लॉट कसे बनवायचे किंवा कसं मॅनेज करायचे हे तुम्ही स्वतः ठरवा. का? कारण का प्रत्येक विद्यार्थीचा टाईम जो आहे तो वेगवेगळा असतो, तर प्रत्येक विद्यार्थ्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते, त्यांना वेळ वेगवेगळा मिळतो. त्यामुळे शक्य तेवढं लक्षात ठेवा, 2 स्लॉट्समध्ये अभ्यास करा. मॉर्निंग स्लॉट दिवसभर तुमचं काय असेल ते काम करा किंवा तुमचे कॉलेज अटेंड करा आणि इव्हनिंगला शक्य तेवढा अभ्यास करा. मात्र टार्गेट काय आपलं, कमीत कमी एक चॅप्टर दिवसाचा कवर झालाच पाहिजे. चॅप्टर कवर करताना रेड झोनमधले क्वेश्चन्स कंपल्सरी कवर करायचे आणि त्यानंतर येलो झोनमधले कवर करायचे. ठीक आहे, आता मला माहिती आहे की प्रॅक्टिकल एक्झाम्स जवळ आहेत. ठीक आहे, वेळ तुम्हाला खूप कमी मिळणार आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त फोकस टाईमपास कुठेही करू नका. शक्य तेवढा जास्तीत जास्त फोकस यावरती करा की सिलेबस कसा कवर करता येईल आणि जास्तीत जास्त तुमचा सिलेबस कवर करून रिव्हिजनवरती फोकस करता येईल. आय होप तुम्हाला 5 टेक्निक्स समजले असतील. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तयार राहा की 1 जानेवारीपासून हे जे चॅलेंज आहे ते आपण नक्की फॉलो करूया आणि बोर्ड एक्झाममध्ये एक चांगला स्कोर नक्की मिळूया. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.